नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तथास्तु करिअर अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये TCS IBPSने वारंवार विचारलेले समानार्थी शब्द माहिती करून घेणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला शब्द आहे अंतःकरण। अंतःकरण म्हणजे अंतर्याम, हृदय, मन। पुढील शब्द अंगार। अंगार म्हणजे विस्तव, निखारा, इंगळ। पुढील शब्द अग्नी। अग्नी म्हणजे विस्तव, पावक, वनी, वैश्वानर, आग, आगेल, हुताशन, ज्वाला, अंगार, वडवानर, वनवा, जाळ, अग्निशिखा। पुढील शब्द अन्न। अन्न म्हणजे भोजन, अन्नधान्य, अन्नपदार्थ। पुढील शब्द अंगकाठी। अंगकाठी म्हणजे अंग बांधा, अंगयष्टी, शरीरयष्टी। पुढील शब्द आहे अंतर। अंतर म्हणजे स्थलावकाश, कालावकाश, खंड, फरक, विपरीतपणा, भेदभाव, तफावत। पुढील शब्द आहे अंत। अंत म्हणजे शेवट, समाप्ती, मृत्यू, अखेर। पुढील शब्द अकंटक। अकंटक म्हणजे निष्कंटक, संकटरहित, अजातशत्रू, निर्विघ्न। पुढील शब्द आहे आळस। आळस म्हणजे सुस्ती, आळशीपणा, जडत्व। पुढचा शब्द अंतर्भेदी। अंतर्भेदी म्हणजे घरभेद्या, फितूर। पुढचा शब्द अकट। अकट म्हणजे हेकट, आग्रही, हट्टी, चिकट, चेंगट, हेकेखोर। पुढचा शब्द अघटित। अघटितसाठी समानार्थी शब्द आहे असंभाव्य, विलक्षण, लोकोत्तर, अपूर्व, नवलपूर्ण, चमत्कारिक, अद्भुत, अजब आणि अभूतपूर्व। पुढचा शब्द अवकाश। अवकाश म्हणजे वेळ, फुरसत, मोकळा वेळ। पुढील शब्द अक्कड। अक्कड म्हणजे ऐट, डौल, नखरा, दिमाग, गर्व, ठसका, रुबाब, तोरा, घमेंड, पीळ, अवडंबर। पुढील शब्द अकांचन। अकांचन म्हणजे निष्कांचन, निर्धन, गरीब, दीन, अकिंचन, निराश्रित, दीनवाना, लाचार, कफल्लक, रंक, भनंग, विपन्न, कंगाल, अगतिक। पुढील शब्द अघोर। अघोर म्हणजे अचाट, भयंकर, अमंगल, भीतीदायक, राक्षसी, वाईट, दारुण, आसुरी, घृणीय। पुढचा शब्द अकृत्रिम। अकृत्रिम म्हणजे नैसर्गिक, सहज, खरे, स्वाभाविक, अंगीभूत, स्वयंभू। पुढचा शब्द आहे अखंड। अखंड म्हणजे अभंग, सलग, एकसंध, अविच्छिन्न, संपूर्ण, अख्खा, अक्षत। पुढील शब्द अंधेरनगरी। अंधेरनगरी म्हणजे अराजकता, बेबंदशाही, बजबजपुरी। पुढचा शब्द आहे अगत्य। अगत्य यासाठी समानार्थी शब्द आहेत आस्था, आपुलकी, कळवळ, कळकळ, काळजी, आवर्जून कळ। पुढील शब्द आहे अग्र। अग्रसाठी समानार्थी शब्द आहे टोक, कळस, शेंडा, दशी, अंचळी, आगरडा, अरोसा, श्रेष्ठ, कळस, शिरोभाग, उच्च, प्रथम स्थान। पुढचा शब्द आहे अग्रणी। अग्रणी यासाठी शब्द आहे मुख्य, नायक, मार्गदर्शक, पुढारी, नेता, आज्ञा, अग्रेसर, अध्वर्य, अग्रवर्ती, अग्रिम। पुढचा शब्द आहे अंदाज। अंदाजसाठी समानार्थी शब्द आहे कयास, तर्क, अदमास, अटकळ, अनुमान। पुढील शब्द आहे अंधार। अंधारसाठी समानार्थी शब्द काळोख, तिमिर, अंधकार, तम। पुढचा शब्द आहे काळ। काळ म्हणजे वेळ, समय, कालखंड। पुढचा शब्द चिंता। चिंता म्हणजेच काळजी, विचार, तणाव। पुढील शब्द ज्ञान। ज्ञान म्हणजे विद्या, माहिती, शहाणपण। पुढचा शब्द अचपळ। अचपळ म्हणजे खोडकर, चंचल, तरतरीत, चैतन्यपूर्ण, गतिमान। पुढील शब्द गुरु। गुरु म्हणजेच
शिक्षक, अध्यापक, आचार्य. पुढचा शब्द आहे आपला घाबरणे. घाबरणे म्हणजे भीती वाटणे, डर, दचकणे. पुढील शब्द अछोडा. अछोडा म्हणजे कासरा, दोर, चाबूक, दावण, दावे, लगाम, रस्सी, नाडा, वादी, रज्जू, सुंभ, प्रत्यंचा. त्यापुढचा शब्द आहे अजर. अजर यासाठी समानार्थी शब्द आहे वृद्धत्वहीन, शाश्वत, अविनाशी, चिरतरुण. पुढील शब्द अजस्र. अजस्र म्हणजेच मोठा, प्रचंड, विस्तृत, अवाढव्य, महाकाय, अगडबंब, स्थूल. पुढील शब्द आहे अटंग. अवाढव्य, अफाट, विस्तीर्ण. पुढचा शब्द आहे अटकळ. अटकळ म्हणजेच अजमास, अंदाज, तर्क, नियम, रूढ, रीत, भाकीत, ठोकताळा, आडाखा, स्थूलमान, फोरा. पुढचा शब्द आहे अठवर. अठवर म्हणजेच अविवाहित. पुढील शब्द अधर्मन. अधर्मन म्हणजेच कर्जदार, ऋणी, देणेदार. पुढील शब्द अधाशी. अधाशी म्हणजेच हावरा, लोभी, खादाड, हपापलेला, बुभुक्षित, हलकट, अधोड. पुढचा शब्द आहे अधू. अधू म्हणजे व्यंग असलेला, कुरूप, पंगू, ऐबदार, अपंग. पुढचा शब्द आहे अधोगती. अधोगती यासाठी समानार्थी शब्द आहेत पतन, दुर्गती, अवनती, अधःपात, अपकर्ष, अधःपतन, ऱ्हास, उतरती कळा. पुढचा शब्द आहे अनंग. अनंग म्हणजेच काय? अंगरहित, निराकार, मदन, कामदेव, शिव, शंकर. पुढील शब्द अर्जुन. 5 पांडवांपैकी तिसरा. पार्थ, धनंजय, फाल्गुन, जिष्णू, भारत, विजय, किरीट. पुढील शब्द अलंग नौबत म्हणजेच डंका, निशाण, पहारा. पुढील शब्द आहे आंच. आंच यासाठी समानार्थी शब्द आहे झळ, धग, शेक, झगर. पुढील शब्द आहे आचरट. आचरट म्हणजेच फाजील, व्रत्य, खोडकर. पुढील शब्द आहे आतबट्टा. आतबट्टा म्हणजेच तूट, खोट, तोटा, नुकसान. पुढील शब्द आहे आदर्श. आदर्श यासाठी समानार्थी शब्द आहे कित्ता, नमुना, आरसा, दर्पण. पुढील शब्द आदिभौतिक. आदिभौतिक म्हणजेच स्थूल, जड, प्राकृतिक, पंचमहाभूतांपैकी. पुढील शब्द आहे अलख. अलख म्हणजेच अलक्ष, ब्रह्म, अलख, ईश्वर, देव. पुढील शब्द आहे आहाना, आहाना. यासाठी समानार्थी शब्द आहेत आना, उक्ती, म्हण, वचन, उखाणा, कोड, उतारू प्रवासी, वाटसरू, मुसाफिर, पांथस्थ, यात्रेकरू. पुढील शब्द आहे उन्माद. उन्माद म्हणजेच कैफ, धुंदी, भ्रम, वेड, माज, उन्मादता. पुढील शब्द आहे उपनयन. उपनयन यासाठी समानार्थी शब्द आहे व्रतबंध, मौजीबंधन, मुंज. पुढील शब्द उषःकाल. उषःकाल यासाठी समानार्थी शब्द आहे पहाट, प्रभात. पुढचा शब्द आहे उषा. उषा म्हणजेच संधिप्रकाश, पहाट. आणि शेवटचा शब्द आहे प्राण. प्राण म्हणजेच जीव, आत्मा, श्वास. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वाचे आणि वारंवार परीक्षेला विचारले जाणारे समानार्थी शब्द माहिती करून घेतले आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर जरूर करा. तथास्तु करिअर अकॅडमीला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.